श्री स्वामी समर्थ. घराच्या बाहेर पडता तेव्हा ही एक वस्तू स्वामींच्या समोर नक्की ठेवा. दररोज ठेवायची आहे. तुमच्याही जीवनामध्ये काही कष्ट आहे, अडचणी आहेत, तुमची प्रगती होत नाही, आरोग्य व्यवस्थित राहत नाही, कोणत्याही कष्टामध्ये तुम्हाला फळ मिळत नाही, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, संकट, मनामध्ये भीती आहे, त्यासाठी ही वस्तू रोज ठेवायची आहे. प्रत्येकाला वाटतं की कोणतेही काम तुमचे पूर्ण व्हावे, तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, बाहेर घराच्या जाता तेव्हा कोणतेही संकट येऊ नये यासाठी तुम्ही ही वस्तू ठेवायला विसरायची नाही. प्रत्येकाला वाटतं की स्वामी महाराज कायम सोबत असावे, स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहावी यासाठी ही वस्तू ठेवायची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये धावपळ आहे, स्वामी सेवा करायला वेळ नाही, त्यासाठी ही वस्तू ठेवा. घराच्या बाहेर पडा, तुमचं कोणतंही काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावरती राहणार आहे. त्यासाठी ही वस्तू दररोज ठेवायची आहे. ती वस्तू कोणती आहे? जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तुमच्या मनामध्ये एकच ठेवायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे की स्वामी महाराज माझे काम किंवा माझ्या इच्छा पूर्ण करणार आहेत. कोणतेही संकट, अडचण माझ्यावर येणार नाही, विश्वासानं ठेवायचा आहे. घराच्या बाहेर पडायचं आहे. दररोज सकाळी अंघोळ झाली की स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे. स्वामींना 3 वेळा मुजरा करायचा आहे. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर थोडीशी साखर ठेवायची आहे. स्वामींना बोलायचं आहे, स्वामी महाराज मी येत आहे, वापस येत आहे, माझ्या इच्छा पूर्ण करा, तुमची कृपा कायम माझ्यावर राहू द्या, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा, मी येत आहे स्वामी, असे थोडीशी साखर ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही घरी परत येता तेव्हा ती साखर तुम्ही घ्यायची आहे, म्हणजेच खायची आहे. अशा प्रकारे दररोज स्वामींसमोर ही वस्तू ठेवा. श्री